नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. दरवर्षी आपण गुरुपौर्णिमा ही मोठ्या उत्साहात साजरी करत असतो आणि त्याआधीच गुरुपौर्णिमा येण्याआधीच आपण अनेक सेवा देखील करत असतो. तर या वर्षीची गुरुपौर्णिमा ही 29 जुलै 2026ला वार गुरुवार तर या दिवशी आले आहे. आणि या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपण जितकी जमेल तितकी आपल्याकडनं सेवा आपण करत असतो. तर कोणती सेवा आपल्याला करायची आहे आणि ती कशी करायची, तर याबद्दलचीच आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर गुरुपौर्णिमा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. आपल्या प्रती आणि गुरूंप्रती, महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. कारण ते आहे म्हणून आपण आहोत. जे काही चाललंय आपल्या आयुष्यामध्ये ते त्यांच्या कृपेनेच. आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आपल्याला 21 दिवसांची सेवा आपल्याला करायची आहे. तर ती सेवा 9 जुलै ते 29 जुलै या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये असणार आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही पुढे 2 दिवसांपासून जरी सुरुवात केली तरीही चालेल आणि 2 दिवस पुढे ढकलले गेले तरीही काही हरकत नाही. म्हणजेच 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, तर 29 जुलैऐवजी तुमची जर 2 दिवस पुढे जरी सेवा गेली तरीही काही हरकत नाही, तरी देखील तुम्ही सेवा करू शकता. त्याआधी आपल्याला महाराजांना खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे. त्यांना प्रार्थना करायची आहे की महाराज, मी माझ्या या कामासाठी तुमची इतक्या दिवसांची सेवा ही करत आहे, ती माझ्याकडनं करून घ्या. त्याआधी आपल्याला आपलं नाव, आपलं गोत्र सांगायचं आहे. हातावर आपल्याला 1 चमच पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, 1 फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. हे पारायण केल्याने काय होतं तर बघा, कोणाचं लग्न जमत नाही, सुयोग्य जोडीदार मिळावा, शिक्षणाच्या अडचणी, नोकरीच्या अडचणी असतील किंवा संतती बाबतीत काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते. नशिबामध्ये नाही तेही आपल्याला मिळतं या सेवेने. या सेवेची आपण मांडणी करावी का, तर काहीही गरज नाही. मांडणी न करता देखील तुम्ही या स्वामीचरित्र सारामृताचे पठण तुम्ही करू शकता. हे आपल्याला 21 दिवस पठण करायचे आहे आणि त्यासोबतच आपल्याला रोज 11 वेळा तारक मंत्राचे देखील पठण करायचं आहे 21 दिवस. तुम्हाला जशी जमेल, जितकी जमेल तशी सेवा तुम्ही करू शकता. या 21 दिवसामध्ये आपल्याला स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचं आहे. यासोबतच कोणतीही सेवा करत असताना आपल्याला त्याचे काही नियम देखील पाळायचे असतात. तर या सेवेमध्ये देखील आपल्याला काही नियम हे पाळायचे आहे. आपल्याला रोज 12 ते 12:30 या वेळेमध्ये सेवा आपल्याला करायची नाही. ही वेळ सोडून तुम्ही कोणत्याही वेळेला सेवा करू शकता. त्यानंतर आपण ही सेवा कोणत्या कार्यासाठी करत आहोत तर ते सांगून आपल्याला संकल्प करायचा आहे. महाराजांना प्रार्थना करायची आहे. संकल्प करताना यथाकालीन हा शब्द आपल्याला वापरायचा आहे. कारण मध्येच जर आपल्याला काही प्रॉब्लेम आला, आपल्याला 1-2 दिवस जर सेवा करणं शक्य झालं नाही तर त्यासाठी आपल्याला यथाकालीन हा शब्द वापरायचा आहे. त्यानंतर हे पारायण करत असताना आपल्याला कोणत्या नियमांचे पालन करायचे तर बघा, आपल्याला परअन्न वर्ज्य करायचं आहे. म्हणजे 21 दिवस आपल्याला परअन्न वर्ज्य करायचं आहे. कोणाच्या घरचं आपल्याला खायचं किंवा प्यायचं नाही. यासोबतच मांसाहार आपल्याला वर्ज्य करायचा आहे. तर अगदी साधे आणि सोपे नियम आहे आणि खूप प्रभावी अशी ही सेवा आहे. तर आवर्जून तुम्ही या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही ही सेवा करा. त्यानंतर उद्यापन कसे करावे तर ते देखील तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्यापन करू शकता. अगदी महाराजांना वरण, भात, भाजी, पोळीचा नैवेद्य दाखवून आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवून देखील तुम्ही उद्यापन हे करू शकता. तर अशा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही गुरुपौर्णिमा विशेष 21 दिवसांची ही सेवा करू शकता. तुमच्या सर्व इच्छापूर्ती होतील. तुमच्या नशिबात नाही ते देखील तुम्हाला मिळेल.